नमस्कार. प्रहार डिजिटलच्या नारायणी नमोस्तुते या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी अनघा मनपूर्वक स्वागत करते. क्रीडा प्रकार, या क्रीडा प्रकारामध्ये आता प्रत्येक प्रकारामध्ये आता स्त्री आपल्याला दिसते. अगदी खो खो पासून क्रिकेटपर्यंत आपल्याला स्त्री दिसते. कुस्ती हा असा एक क्रीडा प्रकार आहे की तोही आता महिलेने वर्ज केलेला नाही. पण रत्नागिरी म्हटलं ना की काही क्रीडा प्रकारांना इथे मर्यादा आहे आणि त्यातीलच कुस्ती हे क्षेत्र आहे. या क्रीडा प्रकारामध्ये महिलांचं किंवा तरुणींचं येण्याचं प्रमाणच खूप कमी आहे. पण ज्या येतात त्या काही काळ खेळतात आणि मग परत ते सोडून देतात आणि मग त्यांना त्यांचा जीवनाचा वेगळा मार्ग सापडतो. पण रत्नागिरी शहरानजीकच्या कोळंबे या छोट्याशा गावात राहणाऱ्या आणि तिथून नागपूरपर्यंत शिक्षणासाठी जातानाच सोबत कुस्तीला घेऊन जाणाऱ्या कमल नितोरे हिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. कारण तब्बल 12 वर्ष तिने कुस्ती खेळली आहे किंवा खेळते आहे आणि आवड आहे आणि ध्यास आहे की कुस्ती जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे. याच्यामध्ये तरुणींनी येण्याची गरज आहे असं ती आपल्याला सांगते. मला वाटतं आपल्या सगळ्यांना तिच्याशी गप्पा मारायला आवडेल. कमल, तुझं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि वेगळ्या वाटेवरून जाणाऱ्या स्त्रियांच्याबद्दल आपण या कार्यक्रमातून प्रेक्षकांना माहिती देत आहोत. आणि कुस्ती हा खरंच वेगळा विषय आहे, कारण कोकणामध्ये कुस्ती फार फुललेली नाही आहे अजून. आणि असं असताना वेगळं क्षेत्र तू निवडलंस. तर आधी पहिलं मला सांग की सुरुवात कशी झाली, म्हणजे शिक्षण कुठलं? कोळंबे हे गाव आहे, तर तुझं शिक्षण कुठे पहिलं झालं, कुठपर्यंत शिक्षण घेतलंस? कोळंबे हे माझं गाव आहे, जसं मॅमने आता सांगितलं. आता माझी सुरुवात झाली पहिलं फणसोप हायस्कूल. पण फणसोप हायस्कूलला मी 5 to 10 म्हणजे 10वी पर्यंत तिचं माझं शिक्षण झालं. तर माझी कुस्तीची जी सुरुवात आहे ती आधी फणसोप हायस्कूल पासून झाली. तर त्याच्यानंतर मग मी पुढे पुढे टप्पा गाठत गेले. जसं आता नागपूरपर्यंतचा मॅमने प्रवास सांगितला की कुस्ती रत्नागिरी टू नागपूर. तर नागपूरकडे मी BFA साठी म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट, म्हणजे मी आता आर्टिस्ट सुद्धा आहे. सो तिथे जाऊन मी जेव्हा 4 वर्षाचं शिक्षण घेत होते तर त्यावेळी मी कुस्तीकडे पण वळले. तर त्याच्यामुळे माझं शिक्षण BFA प्लस अजून 2 वर्ष मी मास्टर पण केलं आणि सोबतच मी कुस्ती हा सराव तिथे चालू केला 4 वर्ष तिथे आखाड्यामध्ये नागपूरच्या. तिथे कशी काय संधी मिळाली कुस्ती खेळायची? ॲक्च्युली मला खूप आवड होती कुस्तीची आणि मी जे म्हणजे तिथे मुलं जायचे प्रॅक्टिसला वगैरे, तर माझे फ्रेंड तिथे मला म्हणाल्या की कमल की तिथे आमच्या फ्रेंड्स जातात म्हणून कुस्तीसाठी. तर त्यांनी मला आधी विचारलं, तर मी त्यांना सांगितलं की मला कुस्ती खूप आवडते, म्हणजे इथे काही स्कोप आहे का? तर मग त्यांनी मला माहिती दिली की असं स्टेडियम आहे तिथे, यशवंत स्टेडियम म्हणून आहे नागपूरला, तर तिथे आहे. पण ते अर्धा तास दूर होतं आमच्या कॉलेजपासून आणि मी हॉस्टेलला राहायचे. तर मग मी विचार केला की नाही, मला जायचंच आहे. आणि तिथे त्यांची अरेंजमेंट होती किंवा मी सरांशी बोलले किंवा एकंदरीत सगळं ओव्हरऑल वातावरण मला खूप छान वाटलं. मी म्हटलं मी आता इथे सेफ आहे. त्याच्यामुळे मी रोज अर्धा तास, म्हणजे सकाळी अर्धा तास चालून जायचे, तिथे चालत जायचे. सकाळी अर्धा तास चालत जायचे, त्याच्यानंतर 2 तास माझी प्रॅक्टिस व्हायची कुस्तीची, म्हणजे ग्राउंडवरती आधी घ्यायचं आहे, नंतर मग मॅटवरती, कारण मी फ्रीस्टाईल रेसलिंग करते त्याच्यामुळे मॅटवरती मी खेळायचे. आणि मग त्याच्यानंतर परत अर्धा तास चालत येऊन नंतर परत कॉलेजला जायचं. मग ते दिवसभर आमचं कॉलेज असायचं, कारण आमचं प्रॅक्टिकली होतं ना आर्टिस्ट असल्यामुळे. मग तो जो सकाळचा वेळेमध्ये जी प्रॅक्टिस करायची ना, तो स्टॅमिना मला दिवसभर पुरायचा. म्हणजे ती पण माझी एक माझ्यासाठी ते बेनिफिट होतं प्रॅक्टिस. म्हणजे अशा पद्धतीने तिथून माझा जो कुस्तीचा प्रवास होता तो सुरू झाला. मी पुन्हा मागे येते की तू असं म्हणलीस की फणसोप हायस्कूलमध्ये कुस्तीला सुरुवात झाली, ती आधी कशी झाली? ती ऍक्च्युली आमच्या ज्या मॅम आहेत नेत्रा राजेश शिर्के, तर त्या माझ्या पहिल्या गुरु आहेत. म्हणजे स्पोर्टमध्ये आम्हाला आणण्याचं जे मेन गुरु आहेत ते त्या आहेत. त्यांना मी अजूनही मानते, कारण मॅमच्यामुळे मी आता रेसलिंग या क्षेत्रामध्ये आले. कारण इतर गेम होते पण कुस्ती हा गेम असा होता की त्या काळामध्ये म्हणजे मुलगी कुस्तीला येणं, ते सुद्धा रत्नागिरीच्या मुली येणं म्हणजे हा मोठी गोष्ट होती. आपण 12-13 वर्षापूर्वीच बोलतोय, 12-13 वर्षापूर्वीच बोलतोय आपण. तर तेव्हा मॅमने आम्हाला जे एन्करेज केलं की नाही बॉईज जायचे, म्हणजे मुलं जायचे कुस्तीला. मग आम्ही त्यांच्या कुस्त्या बघितल्या, मॅमने आम्हाला 2-3 डाव दाखवले त्यांना जे माहीत होते ते. मग त्याच्यानुसार आम्ही ठरवलं की नाही आता जायचं, बिंदास जायचं. आणि मग आमची स्कूल पहिल्यांदाच मुलींचा संघ काढला मॅमने त्या काळामध्ये. त्याच्यामुळे मॅमचं पण मला कौतुक वाटतं
की तेव्हा सपोर्ट नसताना त्यांनी एवढा सगळं आमच्यासाठी येस विचार केला आणि आम्हाला एनकरेज केलं. सो तिथून माझा प्रवास सुरू झाला कुस्तीचा आणि मग मला कुस्ती आवडत गेली आणि नंतरचं मग इथपर्यंत मी पोहोचले. तिथे संधी पण मिळाली ना? येस. पण तू म्हणालीस की तू आर्टिस्ट आहेस आणि फाईन आर्ट्स मध्ये आहे, तर मग ते कसं काय, म्हणजे लहानपणापासून आवड आहे? हा, ते पण सेम. माझे दोन्ही करिअर सेम सुरू झाले 6वी पासून. कारण आर्टिस्ट म्हटलं मी 1 to 4 म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत फक्त अभ्यास की अभ्यास, हे माझं शेड्यूल होतं. म्हणजे हा पण मी एक मेसेज देणारच आहे की फक्त काही जणांचं कसं असतं की आपण फक्त अभ्यास करतो, अभ्यासू मुलं असतात, पण अभ्यासासोबतच ना आताच्या म्हणजे काळामध्ये तुम्हाला एखादा छंद जोपासणं खूप इम्पॉर्टंट आहे अभ्यास. कारण त्याच्यामुळे आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता व्यवस्थित टिकून राहते. म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा. हां, तर मग त्याच्यानंतर मग आधी मला काहीच माहीत नव्हतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉइंगमध्ये पण माझे गुरु होते, उत्तम पवार सर म्हणून त्यांचं नाव आहे, उत्तम पवार सर. त्यांच्या गायडन्समुळे मी सुद्धा आर्टिस्ट झाले. कारण तेव्हा ते पण स्किल माझ्याकडे नव्हतं. ना ड्रॉइंगचं स्किल होतं, ना ड्रॉइंगचं बॅकग्राऊंड होतं माझ्या घरी, रेसलिंगचं बॅकग्राऊंड नव्हतं, काहीच नव्हतं. पण हे जे 2 गुरु मेन मला मिळाले आणि त्यांच्यामुळे मला तो सपोर्ट मिळाला तिथून आणि मग मी पुढे आले आर्टिस्टमध्ये. हां, पण अर्थात गुरु आपल्याला जीवनाची दिशा दाखवतो. पण कोळंबे हे छोटंसं गाव, तू जसं आपण मगाशी बोलता सांगितलंस की शेती हा तुमचा मूळ व्यवसाय, वडील शेती करतात, आणि तिथून डायरेक्ट नागपूर हे अंतर प्रचंड आहे. आणि असं असताना ते कसं आई वडील तयार झाले आणि तू तिथे शेवटी काही झालं तरी कोळंबे काय रत्नागिरी काय हे छोटंसं आहे आणि तिथून मोठ्या महानगरामध्ये जाणं, तिथे राहणं, हे सगळ्या गोष्टी एक मानसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे मानसिक दृष्ट्या. तर ते तू कसा ती जुळवलंस? ॲक्च्युली कसं झालं, मी विचार केला की पहिली ती एक्झाम असते नागपूरला जाण्यासाठी, CET पास व्हावी लागते फाईन आर्टसाठी. तर त्याचं पण सगळं शेड्यूल मी फक्त न्यूजला वाचलं होतं, पेपरमध्ये न्यूज वाचली होती की असं एक्झाम आहे, जायची आहे. मला त्याच्यामधलं काहीच माहिती नव्हतं. मी एकटी मुंबईला गेले तेव्हा मी सांगितलं नव्हतं, जस्ट एक्झामला जाते एवढं सांगितलं होतं, पण कशासाठी काही ते घरी सांगितलं नव्हतं. आणि माझ्या आईवडिलांचा आधीपासून सपोर्ट होता, म्हणजे कॉम्पिटिशनला जायचं, काही जायचं, इतरांचा नसला तरी आईबाबांचा सपोर्ट होता मला. हां, माझ्या मागे बहिणीचा पण सपोर्ट होता. त्याच्यामुळे आणि माझ्या काकांच्या मुलगी आणि माझ्या आत्या हे मला खूप जास्त त्यांनी सपोर्ट केलेला आहे. हां, दोघींनी. तर मग मी तिकडे गेले, त्याच्यानंतर मला नंबर लागला आणि नंबर लागला नागपूरला. सो सगळ्यांना मी जेव्हा तेव्हा सांगितलं की मला नागपूरला जायचं आहे, मला नागपूरचं कॉलेज मिळालं आणि मला फाईन आर्ट करायचं आहे. सो त्यावेळी मग थोडंसं सगळ्यांनी खूप, म्हणजे त्यावेळी मानसिकता खूप वेगळी होती. सगळ्यांनी अपोज केला, काही जणांनी अपोज केला की म्हणजे तेवढी परिस्थिती नव्हती माझ्या वडिलांची किंवा एवढा सगळा खर्च तिथे जाऊन परत हॉस्टेल. कारण आमचं फाईन आर्ट म्हटलं की आमचं मटेरियलचाच खर्च खूप जातो, ब्रशेस किंवा कॅनव्हास असेल तर त्या गोष्टींचा. तर मग एवढं पॉसिबल होईल का असं काही जणांचं पण नाही. मला म्हटलं मला कोणीही नाही आलं तरी चालेल, मी एकटी जाणार तिकडे, थांबेन. म्हणजे त्यावेळी मी डिसाईड केलं होतं की मला जायचंय. सो त्यावेळी मग माझी ताई ऍडमिशनच्या वेळेला आली होती तिकडे आणि मी मग सगळं माझं एज्युकेशन हे लोनवरती केलं, माझ्या टॅलेंटवरती. हां, तर मग माझं एज्युकेशन असं झालं आणि मग म्हणून मग मी ते नागपूर आणि नंतर मग रेसलिंग, मग तिथून माझं सुरू झालं पूर्ण. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी तुला मिळाल्या, दोन्ही गुरु चांगले मिळाले, घरातला सपोर्ट होता. मग आता आपण नागपूर विषयी तो शेड्यूल कसं असायचं? जसं तू म्हणाले की सकाळी किती वर्ष तू करत होतीस? हे 4 वर्ष माझं प्रॅक्टिस सुरू होती तिथे आखाड्यामध्ये. सकाळी 6 वाजता मी तिथून बाहेर पडायचे, म्हणजे 5ला उठायचे सकाळी, 6ला मी हॉस्टेलमधून बाहेर पडायचे. अर्धा तास डिस्टन्स होतं आणि अर्धा तास गेल्यानंतर चालून गेल्यानंतर आमची प्रॅक्टिस चालू व्हायची तिथे. 6:30 पर्यंत मी पोहोचायचे. 6:30 नंतर पुढचं माझं शेड्यूल होतं 8 पर्यंत. ते झालं की मग परत रिटर्न यायचं, थोडंसं तयारी वगैरे, नाश्ता वगैरे करायचा आणि मग कॉलेजला जायचं. 10चं आमचं कॉलेज असायचं. मग 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आमचं फुल पॅक कॉलेज आणि आमचं प्रॅक्टिकल असल्यामुळे मग ते उभं राहून इझलवरती काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. सो म्हणजे तो स्टॅमिना मला संध्याकाळपर्यंत पुरायचा. म्हणजे तिथे मला प्रॉब्लेम नाही व्हायचा की आपण एवढा दिवसभर करतो. परत रात्री आमचं असाइनमेंट, ते तर असं आमचं असायचं 2-3 वाजेपर्यंत आमच्या असाइनमेंट असायच्या हॉस्टेलवरती. म्हणजे त्या सगळ्या खेळाने दमवलं नाही तर उलट जास्त स्टॅमिना दिला आणि ती मेन पॉवर दिली आणि मानसिकता दिली की आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर का राहतोय तर मग ते स्टेबल कसं राहिलं पाहिजे, माझं म्हणजे माइंड कसं हे झालं पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी मला कुस्तीने दिल्या. मग तिथे जेव्हा शिकत होतीस तर काय काय शिकवलं गेलं? आणि माझ्या माहितीप्रमाणे मॅट आणि आखाडा असे 2 प्रकार असतात कुस्तीमध्ये, तर तू कशामध्ये शिकलीस?
ऍक्च्युली माती वरती पण कुस्ती गेम खेळला जातो आणि मॅट वरती खेळला जातो. तर मी मातीमध्ये सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. इव्हन मी ज्यावेळी मध्येच मला योग आला होता कोल्हापूरला जायचा, सो मी कोल्हापूरला गेले होते. तर कोल्हापूरला मी तिथे आखाडामध्ये मातीचा आखाडा होता, तर लाल मातीमध्ये सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. हो, लाल माती लाल माती हे जमणं समीकरण आहे. सो तिथे पण मला योग आला होता आणि प्लस इथे पण मला मॅट वरती आमचे सर प्रॅक्टिस घ्यायचे आणि प्रॉपर शेड्यूल होतं. म्हणजे जसं मुलींना म्हणजे काही अलाउड नव्हतं, सगळ्या गोष्टी प्रॉपर इन्स्ट्रक्शन मध्ये होत्या आणि असं काही वाटायचं नाही, वेगळं काही वाटायचं नाही. म्हणजे तिथे जेव्हा कुस्ती खेळताना की बाबा मुलं आहेत तर आपण कसं खेळलं पाहिजे, तर ही जी भीती होती ना ती तेव्हा नव्हती आमच्या माइंडमध्ये. आम्ही प्रॉपर सर जसे आम्हाला गाईड करत होते त्याप्रमाणे आम्ही पद्धतीने करत गेलो. तेव्हा तुझ्यावर मुली होत्या? हो, मुली होत्या माझ्यासोबत. म्हणजे 10-12 मुली आमच्या तिथे प्रॉपर आखाड्यामध्ये होत्या. 10-12 मुली होत्या आणि 15-20 मुलं होती तिथे. हा, कसं शिक्षण द्यायचे तुला? म्हणजे काही वेगळे डाव मुलींसाठी आहेत किंवा असं काही आहे का? नाही, कुस्तीमध्ये कॉमनच डाव आहे, टेक्निक्स आहेत. तर आता फक्त एवढाच पार्ट असतो की प्रत्येक गेम असतो तो प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक जे कोच असतात ते प्रत्येक डावाला थोडं वेगळ्या नावाने नाव देतात प्रत्येक डावाला. तसं तिथे मला त्यांनी खूप डाव शिकवलेले आहेत. म्हणजे आता ते आपल्याकडे पण वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. जसं आता एक बांगडी आहे, सेम बांगडी डाव असेल, मोळी असेल, पायाची मोळी असेल किंवा बगलडूब असेल, म्हणजे किंवा टांग मारणे असेल, म्हणजे असे बरेच त्याच्यामधले प्रकार आहेत. प्रत्येक भाग जसा विभाग आहे तसं त्याची नावं असतील ना त्या नावाचे? हा, कोकणामध्ये वेगळ्या बोलत असतील, विदर्भात नावं थोडीफार वेगळी होतात, पण शक्यतो थोडीफार मिळती जुळती असतात. पण शक्यतो ज्याला जसं वाटतं त्याप्रमाणे ते नावं देतात असं. तर अशा पद्धतीचे जे टेक्निक होते ते त्यांनी आम्हाला चांगले, म्हणजे कलाजंग असेल, तसे प्रकार आहेत ते, झोळी म्हणजे त्यांचा, तसे वेगवेगळे प्रकार होते. आणि मग त्यांनी ते शिकवले आम्हाला, ते शिकवायचे. पुन्हा आम्हाला ग्राउंडचे जो वर्कआउट होता प्रॉपर तो स्टेअर किंवा रोप चढणं होतं, टायर उचलून म्हणजे हे करणं किंवा पाठीवरून ते ओझे नेणे, वाळू भरलेली हे बॅग्स, तर अशा सगळ्या प्रॉपर ह्याच्यामध्ये ते आम्हाला घ्यायचे, शिकवायचे तिथे मॅटवरती. आणि मेन मुख्य ह्याचा वर्कआउट म्हणजे आपलं पुशअप्स आणि दंड बैठका, ते मेन होतं. म्हणजे आपण जोर मारतो ज्याला म्हणतात जोर, हा मेन व्यायाम होता तिथे. तो माझा अजूनही म्हणजे सगळा वर्कआउट कंटिन्यू चालू आहे. कुस्ती म्हटलं ना की अंग मेहनत प्रचंड आहे, मुली कदाचित फार वळत नाहीत असं असेल. पण तेव्हा तुमचे जे प्रशिक्षक होते तर ते मुलांबरोबर करायला द्यायचे दंगल? येस, मुलांसोबत आमची म्हणजे प्रॅक्टिसमध्ये पण सर आम्हाला मुलांमध्ये ताकदीचा सामना. कारण विषय कसा येतो, जेव्हा मुली आणि मुलांची ताकद असते ना, मुलांची ताकद थोडी एक्स्ट्रा असते मुलींपेक्षा. मग सर आम्हाला प्रॅक्टिस करताना मुलांसोबत द्यायचे, कारण का थोडीफार आमची प्रॅक्टिस त्यांच्यासोबत झाली तर आम्ही समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. मुलींना स्टॅमिना वाढतो. त्याच्यामुळे ते आमचं वर्कआउट घेताना मॅटवरती ना मुलांसोबतच डावची प्रॅक्टिस आम्हाला द्यायचे करायला. पण आम्ही करायचं ते, सर आम्हाला जे सांगायचे ते आम्ही सगळ्या गोष्टी करायचो तिथे. आपण मॅट आणि आखाड्याबद्दल किंवा मातीबद्दल बोलतो, तर तुला कशात जास्त आवडतं खेळायला? मला ऍक्च्युली दोन्हीमध्ये आवडतं, पण मी जास्त मॅटवरतीच खेळले आहे. अच्छा, हो. पण आता हल्ली आखाडा हा प्रकार कमी झाला आहे. येस, आणि सगळीकडे मॅट दिसतात. खरं तर ती कुस्ती नाही, कुस्ती ही लाल मातीतली आहे आणि ते आपलं वैभव आहे महाराष्ट्राचं. तर आता हे असं मॅटवरती प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं, बरोबर आहे ना? मग काय फरक आहे पण आखाडा किंवा माती आणि मॅट मध्ये काय? ऍक्च्युली मॅट मध्ये सॉफ्ट म्हणजे लागण्याचे चान्सेस कमी असतात मॅटवरती, आणि मातीमध्ये थोडंफार लागू शकतं असं सगळ्यांचा समज आहे. पण ते प्रॅक्टिस केली तर तेवढं नाही लागत. टेक्निक्स असतात, सेम टेक्निक्स असतात, त्याच्यामध्ये थोडेफार चेंज असतात, बस बाकी काही हे नसतं. फक्त एवढंच आहे की माती कधी कानात जाते, डोळ्यामध्ये जाते, तर ह्या थोड्या गोष्टी असल्यामुळे मे बी सगळ्यांचं म्हणजे इकडे कल जास्त असं फ्री स्टाईल मध्ये म्हणजे मॅट वरती असं मला वाटतं. कारण आता तरी म्हटलं तरी फक्त सध्या तरी महाराष्ट्र केसरीमध्ये आढळतं म्हणजे मातीगट मुलांसाठी असतो, पण मुलींना शक्यतो मातीगट ते ठेवत नाहीत, फक्त फ्री स्टाईल मॅट वरती कुस्ती खेळली जाते. हे तू शिकत असताना स्पर्धांमध्ये उतरली होतीस का? आणि पहिली स्पर्धा कुठली आणि त्याची काही आठवण आहे का?
पहिली स्पर्धा म्हणजे आम्ही जसं मी सांगितलं 6वी पासून मी कुस्ती स्टार्ट केली, तर पहिली कुस्ती आमची स्टेडियमलाच झाली होती. हा, तर ती आपली रत्नागिरी पुरतीच होती, म्हणजे पहिली जी झाली होती. त्याच्यानंतर मग आम्ही दरवर्षी महाराष्ट्र केसरीला म्हणजे पुढे जात गेलो, त्याप्रमाणे आम्हाला स्पर्धक मिळत गेले. अच्छा. असं फक्त जेव्हा मी प्रोफेशनल स्टार्ट केलं ना रेसलिंग, जसं आता मी म्हटलं आखाड्यामध्ये नागपूरला होते, तर नागपूरला स्टार्ट केल्यानंतर पहिल्यांदाच आमचे विदर्भ केसरी त्या स्पर्धेसाठी मी उतरले होते तिकडून, आणि त्यावेळेस मला मेडल मिळालं होतं. हा, तर विदर्भ केसरीला पण मी म्हणजे वेट कॅटेगरीज असतात आम्हाला, वजन गट असतात, तर त्या वजना गटामध्ये आम्ही खेळत असतो. तर मी 50 पासून स्टार्ट केली होती, म्हणजे कधी 50 मध्ये खेळेन किंवा 53, जसं वेट कॅटेगरीनुसार असं. तर मग त्या प्रकारे मी खेळत गेले. पुन्हा 2000 माझ्या मते 2017 खाली काहीतरी मी युनिव्हर्सिटीला प्रेझेंट केलं होतं, नागपूर युनिव्हर्सिटीला. तेव्हा मी नॅशनलला म्हणजे 3 कुस्त्या मारल्या होत्या. अरे वा. हा, जसं एक केरळला होती किंवा अजून अशा 2 अजूनच झाल्या होत्या, आणि एक सेमीफायनलला माझ्यासोबत एक कल्याणी वैष्णवी पाटील म्हणून कल्याणची मुलगी होती. हा, ही फायनल म्हणजे आपल्या मुंबईचीच आहे, जवळचीच. पण ती आता मे बी ऑलिम्पिकसाठी ट्राय करते आणि चांगली पैलवान आहे, तर तिच्यासोबत माझी कुस्ती होती आणि ती पण छान झाली होती. असंच म्हणजे मला वाटतं की जर का त्या लेवलची आपण जर का त्यांच्यासारखी प्रॅक्टिस केली तर मे बी मी ह्या पोझिशनला अजून गेले असते पुढे असं. पण माझं आता करिअर म्हणजे मी आता आर्ट टीचर असल्यामुळे तिकडचं थोडंसं प्रॅक्टिसचं प्रमाण माझं कमी झालंय, पण कुस्तीमधला जो तग आहे तो माझा अजूनही आहे. कुस्ती जिथे कॉम्पिटिशन होती तिथे मी जाऊन खेळू शकते. हा, मी तिथे येणारच आहे, पण त्याच्या आधी कुस्ती म्हणजे पहिलवान, हो की? येस. तर खाणं पिणं वेगळं असतं आणि त्याप्रमाणे ते सगळं जायला पाहिजे. तर तू तसं काही वेगळं करतेस का? हा, तर त्याचा डाएट असा असतो की सकाळी आपण उठलो की सकाळी नाश्त्याला दूध किंवा अंडी पण आपण खाऊ शकतो, म्हणजे ते पिवळा आतला काढून. हा, अंडी असेल किंवा मग भिजवलेले चणे असतात ना आपले ते, किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे ते. आणि दुपारी नॉर्मली जेवण म्हणजे आपण जे जेवतो ते असं, तेच. जास्त ऑइली बाहेरचं खायचं नाही, जंक फूड तर अजिबात नाही, त्या गोष्टी असतात. सायंकाळी परत नॉर्मली जे आपण घेत होतो सेम फ्रुट्स वगैरे तुम्ही नॉर्मली जे घ्याल ते, आणि प्लस रात्रीचं म्हणजे हलकं जेवण, हा, जे कोथिंबीर वगैरे किंवा समथिंग त्या रिलेटेड. आणि बाकी असं जास्त मला नाही वाटत जे आपण. आणि थंडाई जो तो एक प्रकार आहे जे मी मिक्स करून सकाळी घ्यायचे. त्याच्यामध्ये ऑल ओव्हर मसाले म्हणजे दालचिनी असेल किंवा काळी मिरी असेल, बदाम काजू हे सगळं मिक्सर करून ते थंडाई बनवली जाते. तर तो एक प्रकार मी घ्यायचे. तुला हे हॉस्टेलमध्ये राहताना मॅनेज करता यायचं? हो, तेव्हा मी ऍक्च्युली आम्ही मेस लावली होती ना, म्हणजे कॉलेजचीच मेस होती. तर तिथे त्यांना सांगितलं मी जेव्हा वर्कआउट करून यायचे तेव्हा ते मला बरोबर प्रॉपर नाश्त्यामध्ये ते असायचं. आणि प्लस आम्हाला तिथे वर्कआउटच्या इथे सर आम्हाला रोज 1.5 लिटर दूध द्यायचे प्यायला रोज. त्याच्यामुळे तो ऑलरेडी तिथे व्हायचंच आमचं अर्ध तर तिथेच मिळायचं वर्कआउट झाल्यावरती. सो आम्ही तिथे ते गेल्यानंतर मग परत हे असं चालू असायचं. हा, शाळेमध्ये स्पोर्ट्स सुरू होते तोपर्यंत ठीक होतं. तू एकतर शिक्षणासाठी पुढच्या नागपूर निवडलंस, तेव्हा पण घरातनं किंवा नातेवाईकांकडनं थोडंसं हो नाही होतं. तिथे गेल्यावरती तू फाईन आर्ट्स करतानाच कुस्तीलाच प्रोत्साहन दिलंस. मग ही प्रतिक्रिया घरी कशी होती? कारण मग परत स्पर्धांना उतरायला लागलं, तू स्पर्धांच्यासाठी बाहेर जात होतीस, तर मग घरातनं काय सपोर्ट किंवा काय प्रतिक्रिया होती आधी अशी? नाही, प्रतिक्रिया अशी त्यांची काही नव्हतीच, कारण ऍक्च्युली डिसिजन माझे असायचे की मला हे जायचं, ते माझी ती जिद्द होती. नाही, मी म्हटलं ना मला जायचंय तर ती मला गोष्ट करायचीच असते, म्हणजे माझं मधला ते जिद्द आहे ना ते मी सोडत नाही. सो त्यांना आनंद व्हायचा. नंतर जेव्हा मी म्हणजे मेडल मिळवत गेले किंवा मला प्राइज मिळायला लागले, मग त्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. सो आता मला खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात. हा, ते सगळेच असतात, त्याच्यामुळे नंतर मला प्रॉब्लेम नाही आला. नागपूरचं शिक्षण झालं, मास्टर्स केलीस आणि मग नागपूर सोडायची वेळ आली. आणि 2 मार्ग होते, एक कुस्ती आणि एक करिअर फाईन आर्ट्स. तू आता फाईन आर्ट्स साठी काम करतेस, रत्नागिरीला एका शाळेमध्ये शिकवतेस, तर तो डिसिजन कसा होता? मला जायचं होतं किंवा मिलिटरीमध्ये, आर्मी.
सो हां, माझं ते ड्रीम होतं. पण प्रॉब्लेम इथे आला की हाईटमुळे माझ्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक झाल्या. त्याच्यामुळे मग मी नंतर विचार केला की जर माझं तिथे नाही होत असेल तर मी एक कुस्ती आवड किंवा एक माझं फिटनेस किंवा एक माइंड म्हणून मी कुस्तीकडे मग नंतर बघायचं ठरवलं. आणि नंतर मग एक विचार केला की कुस्ती ही एका एजपर्यंत मी खेळेन, पण आर्ट अशी आहे माझी जी मी अगदी अंथरुणाला झोपून पण आर्ट करू शकते. कारण आधीचे आर्टिस्ट झोपून करायचे, पूर्ण त्यांचा ब्रशच मोठा असायचा. सो त्याच्यामुळे आणि दोन अपोजिट गोष्टी आहेत, आर्ट आणि रेसलिंग. एकदमच टोकाला आहेत. कारण आर्ट म्हटली की ब्रश आपला हात सॉफ्ट चालला पाहिजे आणि रेसलिंग मध्ये एकदम ताकद. त्याच्यामुळे नेहमी हा प्रश्न मला सगळे विचारले जातात की तुम्ही कसं मॅनेज करता आर्ट आणि रेसलिंग. पण मला दोघींची खूप आवड आहे. त्याच्यासाठी माइंडसेट पण लागतो ना. म्हणजे आखाड्यात उतरताना आपल्या मनातले विचार आणि ब्रश हातात घेतानाचे विचार जे काही असेल ते जे घडतं ते कलाकृतीच असते. बरोबर आहे ना. पण तरी त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपण कुस्तीकडे पुन्हा येऊच, पण थोडंसं तुझ्या फाईन आर्ट्स बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल की काय करतेस काय. ऍक्च्युली मी 4 वर्ष फाईन आर्ट केलं. त्याच्यामध्ये नंतर मग मी स्पेशलायझेशन पोर्ट्रेटमध्ये केलं. तर मी आता पोर्ट्रेट पण बनवते, रिअलिस्टिक पोर्ट्रेट वगैरे. पुन्हा वॉल पेंटिंग किंवा अदर्स वर्किंग पण करते. म्हणजे ते मला खूप जास्त आवड आहे. प्लस कॅनव्हास पेंटिंग हे माझं चालूच असतं. म्हणजे कुठे कॉम्पिटिशन असले की कॉम्पिटिशनला जा किंवा मग त्या सगळ्या गोष्टी मी करतच असते. पेंटिंग, कारण पेंटिंग पण असा रेसलिंग सोबतच पेंटिंग पण असं आहे की ते पण आपल्याला पूर्ण मेडिटेशनची गरज नसते. आपण पेंटिंग करायला बसलं की आपण त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो. मग मला असं वाटतं की मी पेंटिंग करत असते तेव्हा ब्रश सोबत खेळते, म्हणजे रेसलिंगच करते असं मला ती फिलिंग येत असते. कसं रेसलिंग मध्ये आपण खेळतो तसं आपला ब्रश खेळतो कॅनव्हास वरती. सो मला ते असं दोन्ही गोष्टी एकदम अशा मनाला भावतात. तुझे विचार इतके स्पष्ट आहेत ना की कदाचित या खेळामुळे आणि ह्या कलेमुळे तुझ्या विचारांमध्ये इतकी स्पष्टता आली असं मला वाटतं. कारण या वयामध्ये इतकी स्पष्टता अजूनही आलेली असेल अनेकींमध्ये असं दिसत नाही. तू फाईन आर्ट निवडलंस किंवा व्यवसाय निवडलास, पण असं असलं तरी सुद्धा असं आहे की सतत तू कुस्ती खेळतेस, स्पर्धांमध्ये उतरतेस. म्हणजे जवळजवळ 12-13 वर्ष सलग खेळणं हे आज दिसत नाही. ज्या मुली ह्या कुस्तीच्या प्रकारामध्ये येतात त्या काही काळ कुस्ती खेळतात आणि मग सोडून परत व्यवसाय, संसार, नोकरी ह्याच्यामध्ये जातात. पण तसं तू केलं नाहीस. ते कसं काय जमवलंस? कारण ती कुस्ती म्हटलं की ते मला अजूनही असे 1 वर्ष माझं ड्रॉप झालं होतं. पण मला नंतर मी आधी म्हटलं की नाही बाबा, पण नंतर म्हटलं नाही, मला कुस्ती दिसली की असं अंगच हे होतं. म्हणजे ती इच्छा आणि जिद्द आहे ना ती माझ्या मनात टिकून आहे. जरी मी ते प्रोफेशन नाही केलं, म्हणजे त्याच्याकडे करिअरकडे नाही गेले, तरी पण ते मानसिकतेसाठी किंवा फिटनेससाठी मला तो गेम खूप छान आवडतो. आणि मला असं वाटतं की आजच्या मुलींना ते खरंच शिकलं पाहिजे. अच्छा, हो. पण ते कठीण आहे असं नाही वाटत तुला? रत्नागिरी ऍक्च्युली कसं आहे की जर मुलीने इथे, आता माझ्यासारखी मुलगी जर रत्नागिरीच्या छोट्या गावातून आलेली मुलगी तिथे जाऊन जर का प्रॅक्टिस करून खेळू शकते, तर इथल्या मुली का नाही करू शकत? हा एक पहिला मुद्दा आहे की आता जे यावर्षीपासून मी खूप स्पर्धक बघितले की आता हळूहळू वाढते संख्या, पण अजूनही तशा फारशा मुली अजून पुढे आलेल्या नाहीयेत. तर मला त्यांच्यासाठी ते सांगावं लागेल की तुम्ही या खेळामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. कारण अशी कोणतीच गोष्ट नाहीये की मुली करू शकत नाही. बरोबर. पहिली गोष्ट अशी आहे, कारण आपण जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. बरोबर आहे. ह्या सगळ्यामध्ये ज्या स्पर्धा घेतलीस, कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घेतलास, कुठल्या मेडल्स मिळाले ते पण एक सविस्तर सांग. ओव्हरऑल तर दरवर्षी मी तालुका आणि डिस्ट्रिक्ट तिथं तर मेडल मला असायचेच. त्याच्यानंतर तिकडे मी जसं नागपूरला तुम्हाला सांगितले, ते मी दंगलीला प्रत्येक गावागावामध्ये आम्ही जायचो तेव्हा तर आम्ही प्राइजेस होते ते तर आम्हाला कॅश प्राइजेस असायचे तिकडे. त्याच्यामुळे बरेच, आणि विदर्भ केसरीला मेडल होतं. पुन्हा युनिव्हर्सिटीला ते खेळले, सेमीला ते गेले ते होतं. म्हणजे अशा बऱ्याच गेम्स आहेत. किंवा आपल्या रत्नागिरीला पण झाल्या होत्या, मागे वाळूमध्ये पण कुस्त्या झाल्या होत्या आपल्या फर्स्ट टाइम. तेव्हा उतरली होतीस? हो. तेव्हा पण वेगळं वाटलं का पण तुला? वाळूमध्ये थोडंफार वेगळं वाटतं, कारण माती वेगळी, परत वाळू वेगळी, सॉफ्ट खूप. आणि ते फक्त कानामध्ये किंवा हे जाण्याचा प्रॉब्लेम असतो, बाकीचं काही एवढं काही वाटलं नाही. म्हणजे तो एक प्रकार, म्हणजे तो एक नवीन आम्हाला शिकायला मिळालं होतं. रत्नागिरीला घेतली होती वाळूची पहिल्यांदाच कुस्ती. तर मग बरेच म्हणजे असे प्राइजेस मला मिळालेले आहेत कुस्तीमध्ये. आणि मग आता पुढे तू काय करायचं ठरवलंयस? म्हणजे काय आहे हे सगळं, पुढचं प्लॅनिंग काय आहे?
पुढचं माझं प्लॅनिंग असं आहे की जसं आता मी आर्ट टीचर आहे, पण मी रेसलिंगकडे पण तेवढ्याच त्याच ताकदीने बघते की मला असं वाटतं की माझ्या हाईटमुळे किंवा ह्या गोष्टीमुळे मी ह्या क्षेत्रामध्ये नाही करू शकले, तर मला असं वाटतं की रत्नागिरीच्या मुलींनी ह्याच्यामध्ये पुढे येऊन आपलं नाव म्हणजे पुढे ऑलिम्पिक पर्यंत जावं असं माझं खूप असं स्वप्न आहे की त्यांनी कुस्तीला रत्नागिरीतून पुढे न्यावं कोकणातून. कारण दंगल गर्ल इथे निर्माण व्हावी. येस, दंगल गर्ल निर्माण व्हावी हा माझा जरा ड्रीम आहे. मग त्याच्यासाठी काही करावं लागेल ते मी नक्कीच प्रयत्न करेन. हो, कुस्तीबद्दल बोलतोय आणि खरं तर त्याची माहिती घेणं आणि त्याचा अभ्यास करणं खूप मोठा आहे. तरी पण थोडीफार ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डाव असतात. येस, तू जसं सांगत पण होतीस की वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये तुझा आवडता डाव कुठला आहे? माझा आवडता डाव आहे कलाजंग. कलाजंग आणि बगलडू. म्हणजे आता हे तेही सांग काय आहे? कलाजंग म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये एक हात आणि एक पाय ते लॉक करून, आता मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, ते हे करून उलटी पलटी मारायची असते. अच्छा, म्हणजे बॅक म्हणजे अशी बॉडी स्पर्धेचा हात लॉक करायचा, हात आणि पाय लॉक करायचा. अच्छा, हा, ते करून ते उलटे उडी मारायची असते. अशी बॅक जायचं असतं घेऊन, हा मागे जायचं. तू करतेस? हा. अच्छा, म्हणजे असं घेऊन ते पूर्ण बॉडी आपली फेकली जाते. तर तो एक म्हणजे असे तसे आवडते माझे बरेच आहे. कारण कसं असतं खेळताना ना जो डाव लागेल ना तो गेम धरून मी चालते असं आहे. पण 3-4 जे आहेत जसं कलाजंग झालं, बांगडी असेल किंवा मोळी, हे फेमस आहेत की जे मी मारते. अच्छा, खेळताना. ओळख तुझी कुठल्या डावासाठी आहे? डावासाठी हे आहे तर मग प्रतिस्पर्धी म्हणतो की ही नक्की करणार असं ना, प्रिपरेशन असतं माझं. डायरेक्ट ऍक्च्युली माझं ना पायांमधलं आहे. मी डायरेक्ट कलाजंग म्हणतात ना, कलाजंग मारते डायरेक्टली जाऊन. त्याच्यामुळे माझा गेम आहे तो कलाजंग वरती. अच्छा, हा, तूही विचार करशील ना माझ्या समोरचा प्रतिस्पर्धी आहे तर काय करेल. आणि एखादी आठवणीतली स्पर्धा? आठवणीतली स्पर्धा म्हणाल तर माझी झालेली तीच वैष्णवी सोबतची झालेली. अच्छा, म्हणजे तुझी आवडती प्रतिस्पर्धी पण असं मला वाटतं? नाही, ती म्हणजे प्रतिस्पर्धी माझी आहेत, पण माझी जी आहे ते एक स्वाती म्हणून एक मुलगी होती कोल्हापूरच्या अशा 2-3 मुली आहेत ज्या बऱ्याच त्यावेळी आमच्या वेळेला खेळायच्या. नंदिनी पाटील म्हणून होत्या, किंवा मग फोगाट मधली रितू फोगाट म्हणून आमच्या वेळेला आलेली, तेव्हा खेळायला आलेली. फोगाट बहिणींपैकी. मग तेव्हा त्या पण इन्व्हॉल्व्ह होत्या. म्हणजे अशा बऱ्याच जण कॉम्पिटिटर्स म्हणून मी बघायचे. किंवा आमच्याच आखाड्यातली एक मुलगी म्हणून होती, निकिता लांजेकर म्हणून होती. म्हणजे अशा होत्या की ज्यांना मी एक कॉम्पिटिटर्स म्हणून बघायचे तेव्हा. पण तरीही कोकणामध्ये हा अजून क्रीडा प्रकार फार हे झालेला नाही. ते जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतो, पण तिथे मुली खेळतात अजून? तिथे प्रमाण वाढलंय का? किंवा मुलींचं कुस्तीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलंय का? काय वाटतं तुला? मला वाटतं तिकडे वाढलेले, म्हणजे बरंच वाढलंय. म्हणजे पण इकडे तसं नाहीये जसं व्हायला पाहिजे, नगण्यच आहे. आणि मला वाटतं त्याचं कारण काय असेल माहिती नाही. उलट आपल्या मुलींनी चान्स घेतला पाहिजे, कारण लाल माती आपल्याकडे आहे. बरोबर, मेन लाल मातीचा गेम. लाल माती म्हटलं तर कोकण, त्याच्यामुळे कोकणातून हा गेम पुढे जायला हवा होता, तोच गेम आपला मागे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जरा विचार करणं खूप गरजेचं आहे या गोष्टीवरती. पण त्याच्यासाठी प्रोत्साहन, स्पर्धा भरवणं. तू काय करशील याच्यासाठी? आता माझं तेच उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त मुलींनी ह्याच्यामध्ये कसं सहभागी होतील, किंवा मुलं किंवा मुली, किंवा आमच्यासोबत आमची टीम पण आता आहेच. म्हणजे सर तापेकर सर वगैरे जे, किंवा जोशी सर असतील, भाई विलणकर सर असतील, किंवा त्यांचे अमित विलणकर सर, म्हणजे जे आता प्रयत्न करतायत. तर मग त्यांच्यासोबतच म्हणजे मुलांना कसं असोसिएशन निर्माण झाली, त्या माध्यमातून खूप चांगलं काम सुरू आहे त्यांचं. हो, ते आता खूप ते लोक काम करतात आणि त्याच्यामुळे आता मुलांची संख्या यावर्षी वाढलेली दिसते मला. तर नक्कीच एक म्हणजे एक चांगला प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे मी पण मुलींना जास्तीत जास्त कसं ट्रेन करता येईल ते पण मी जरा नक्कीच प्रयत्न करेन. खूपच छान, तुझ्याशी बोलून पण खूप आनंद झाला आणि एक ऊर्जा मिळाली मला सुद्धा की अरे वा, किती उत्साहाने तू हे सगळं सांगत होतीस आणि तुझं क्रीडा या कुस्तीवर किती प्रेम आहे हे तुझ्या प्रत्येक शब्दातनं जाणवत होतं. आणि फक्त कुस्तीच नाही तर ती जे फाईन आर्ट करते त्याच्यावरही तिचा खूप प्रेम आहे आणि मेहनत आहे तिची या सगळ्यामध्ये. आज आपण आपल्या या कार्यक्रमात एक दंगल गर्लला भेटलो
आणि ती कुठली राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधली नाही आहे, पश्चिम महाराष्ट्रातील नाही, तर ती आपल्या कोकणातली रत्नागिरी जवळच्या एका छोट्याशा गावातनं आलेली आणि तिचं स्वप्न मोठं होतं, हे करायचं तिची जिद्द होती. आणि मला वाटतं कमल तुझ्या या सगळ्या जिद्दीतून अनेकांनी प्रेरणा नक्कीच घेतील की जर आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. आणि तुझ्या पूर्ण पुढच्या सगळ्याच प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. तुझी जी इच्छा आहे की इथे सुद्धा अशा दंगलगल निर्माण व्हाव्या आणि कुस्तीचं इथे अजून प्रस्त वाढावं, लाल मातीला न्याय मिळावा आणि इकडच्या मुलींनी आणि मुलांनी सुद्धा कुस्तीला अजून चांगले दिवस या निमित्ताने यावेत, अशी तुझी जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण हो. या सदिच्छांसह तू आम्हाला इथे वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.